तर मित्रांनो, आज तारीख आहे 22 शनिवार आहे। आता वाजलेले आहेत दुपारचे 11:30। सकाळी डेऑन हॉस्टेलवरून चेकआउट केलेलं मी, कारण एकच दिवस आपण बुकिंग केलेलं आणि त्याच्यानंतर दुसरं हॉस्टेल मी बुक केले ज्याचं नाव आहे फुल मून हॉस्टेल। आणि त्या हॉस्टेलमध्ये चेक इन केल्यानंतर मी आता हॉट स्प्रिंग बघायला आलेलो आहे। तर चालत आलतो, येताना दोघांना लिफ्ट मागितली आणि त्यांनी मला इथपर्यंत सोडलेलं आहे फ्रीमध्ये। हॅलो। तर मित्रांनो, इथं आल्यानंतर हॉट स्प्रिंगमध्ये जर तुम्हाला आज जायचं असेल तर 300 फिलिपिनोज द्यावे लागतात। यायला एवढं उकाडायचं आपण तर काय आज पोहणार नाही। तर जस्ट त्यांना म्हटलं मी फक्त बघतो आणि जातो म्हणून, पण ठीक आहे, बघून आपण जाऊयात। तुम्ही असं बघू शकता, बरोबर समोर तिकडे समुद्र आहे आणि समुद्राच्या अलीकडे हे बरोबर असं हॉट स्प्रिंग इथं नॅचरली तयार झालेले आहेत। तुम्ही असं इथं बघू शकता। तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, एक छोटासा इन्फिनिटी पूल असल्यासारखंच असा एकदम पूल आहे, छोटा मस्त। आणि इथे सगळे फॉरेनर्स आणि इथले लोकल्स पण आहेत, सगळे फॉरेनर्स आहेत जे इथं मस्तपैकी स्विमिंग करत आहेत। तुम्हाला पण इकडे यायचं असेल आणि एन्जॉय करायचं असेल तर 300 फिलिपिनोज देऊन तुम्ही इथं दिवसभर एन्जॉय करू शकता। तर मित्रांनो, हे नॅचरल हॉट स्प्रिंग जरी असलं तरी हे कुठल्या तरी रिसॉर्टनं चालवायला घेतले, त्यामुळे ह्याला 300 फिलिपिनोज एंट्रन्स फी आहे। तर आपल्याला एवढं उकाड्यात काय ते गरम पाण्यात आंघोळ करायची नव्हती, जस्ट फक्त मला बघायचं होतं नेमकं काय आहे कसं आहे। तर आपण बघितलं, थोडेसे शॉर्ट्स जे घेतलेले आहेत व्हिडिओ ते तुम्ही बघितलं असालच। तर आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहे। चालत आलेलो, येताना 2 लिफ्ट घेतलेल्या, आता जाताना काय लिफ्ट मिळते का बघूयात। मित्रांनो, आपल्याला ट्रायसिकल मिळालेले आहे आणि ट्रायसिकलनं आपण कोरोना रोडला आपल्या हॉस्टेलकडे चाललेलो आहोत। 50 फिलिपिनोज त्यांना आपण सांगितलेले आहेत, ते तयार झालेले आहेत। चलो। Your brother? Yes, little bit vlogger. I'm trying. I try. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज दिवस आहे 11वा आणि गेले 2 दिवस झाले मी कोरोनामध्ये अडकून पडलो आहे। आज 3रा दिवस आहे। आज पण फेरी कॅन्सल झालेली आहे। आता उद्याचं काय माहीत नाही, पण बहुतेक मंगळवारी आपल्याला होपफुली अल निडोला जायला मिळेल। उद्या पण जायला मिळू शकते, पण काय सांगता येत नाही। तर तुम्हाला मी फिलिपिनो करन्सी दाखवतो, हे माझ्या हातात फिलिपिनो करन्सीज आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या। तर हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, माझ्याकडं फिलिपिनोज करन्सीज आहेत। तर सगळ्यात मागं आहे ही 1000ची नोट आहे, ह्या पिवळा कलर आहे ही 500ची नोट आहे, त्याच्यानंतर 100ची नोट आहे ही, आणि सगळ्यात पहिली आहे ही 50ची नोट आहे। 100, 500 आणि 1000। तर ह्या अशा इथं फिलिपिनोज करन्सीज आहेत, नोटा आहेत, बघू शकता तुम्ही। तर हे बघू शकता, ही 1000ची नोट आहे, ही 500ची आहे, 100ची आणि 50ची, ह्या अशा नोटा इथं फिलिपिन्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज वाजलेत दुपारचे 1, कारण आज पण आपली फेरी कॅन्सल झाली, तर उठून काय करण्यासारखं पण नव्हतं, सगळं बऱ्यापैकी बघून झालेलं आहे। तर निवांत उठलो आहे। आता सकाळी नाश्ता केलेलाच आपण घरून आणलेला, पण आता दुपारचे 1 वाजले तर भूक लागली आहे। तर जरा इथलं बेकरीमधले, काल मी एक बेकरीमधून एक केक घेतलेला, बिस्किट घेतलेलं, ते आपण परत एकदा घेऊयात आणि थोडी केळी घेऊयात। दुपारचं आपण जेवण ह्याच्यावरच भागूयात। तुम्ही बघू शकता, आपल्यासारखं इथं गाड्यावरती लोकल आईस्क्रीम मिळते। दुपारचे 1 वाजल्यामुळं जरा ऊन चांगलंच लागत आहे इथे। आजचं मला आता टेम्परेचर माहीत नाही, आपलं नेट बंद आहे, पण तुम्हाला मी नंतर अपडेट देईन।
नेट चालू केल्यानंतर, पण ऊन जरा दुपारचं बरंच आहे. त्यामुळे आता मी ॲक्च्युली फेरी बुक करायला चालत जाणार होतो, पण ऊन जरा जास्त असल्यामुळे कॅन्सल करेन आणि फक्त आपण केळी आणि केक्स वगैरे घेऊन जाऊन हॉस्टेलवरती आपलं दुपारचं जेवण करूया. हां, हे इथं असे केक्स आहेत, तर आपण यातला एक केक घेऊयात मस्त वेगळी. हाऊ मच प्राइस फॉर दिस? 5 sir, 5. ओके, 5. And how about this? 30. 30. 30. 30 pesos each. Okay, okay. And what is this? 5 sir. Pineapple pie. पायनॅपल. तर मित्रांनो, हा एक केक घेऊयात आपण आणि एक पायनॅपल घेऊयात आपण. बघूया. जस्ट गिव्ह मी वन दिस केक अँड दिस वन पायनॅपल. तर हे असे केक्स आहेत इथं. तर मित्रांनो, हा चॉकलेट केक पण आपण घेतलेला आहे एक. तर हे आता आपलं दुपारचं आता जेवण आहे तयार. तर आता केकचं तर केकची शॉपिंग करून आपलं झालेलं आहे. तर आता केळी कुठं भेटतात बघूयात. एक 3-4 केळी घेऊयात, विषय संपतोय आपला. तर दुपारचे 1 वाजल्यामुळं बहुतेक सगळे इथले फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सची दुकानं बंद झालेली आहे. कारण इथं पाठीमागे माझ्या तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सगळी दुकानं आत्ता बंद दिसत आहेत. नशिबानं बेकरी तरी उघडी होती, तेवढेच आपण 2-3 केक्स तरी घेतलेले आहेत. बघूया आता काय मिळालं तर ठीक, नाही तर मग ह्याच्यावरच आपल्याला आजची दुपार काढावी लागणार आहे. येस, हाऊ मच फॉर बनानाज? 150 per kilo. 150 per kilo. Okay. No, just give me 3 bananas only. Bananas. Yes. तर इथं मँगो पण आहेत. Mango, मँगो, हाऊ मच प्राइस मँगो? 200 per kilo. ओके. 30 pesos. हाऊ मच? 30 pesos. 30. ओके ओके, थँक्यू. तर ठीक आहे, नशीब आपलं चांगलं होतं. केळी मिळालेले आहेत. 30 रुपयाला 3 केळी मिळालेली आहेत. केळी इकडं फारच महाग आहे. पाण्याची बॉटल सुद्धा इकडं महागच आहे. साधारण 25 फिलिपिनोजला 1 लिटर पाणी मिळते आणि अर्धा लिटर पाण्याची बाटली 15 फिलिपिनोजला मिळते. केळ्याचं दर आता तुम्ही बघितलात, आपल्याला 30 रुपयाला 3च केळी मिळालेली आहे. तर 30 रुपये म्हणजे आपल्या इकडे जवळपास 45 रुपये झाले. 45 रुपयाला फक्त 3 केळी मिळाली तिकडं. आपल्या इकडे 45 रुपये डझन आहेत. इकडे तुम्ही बघू शकता तर फिलिपिनो बॉय मस्तपैकी हँडपंपाने पाणी काढून आंघोळ करत आहे. माझ्या पाठीमागं किराणामालाचं दुकान आहे, पण ह्या दुकानात सुद्धा तुम्हाला इथे मस्तपैकी बिअर मिळू शकते. थँक्यू. तर मित्रांनो, जस्ट आपण आत्ता एक बिअर घेतलेली आहे छोटी बडवायझर 80 फिलिपिनोजला. तर जाऊयात बिअरचा एन्जॉय करूयात. मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. दुपारी मस्तपैकी आपण दाखवलं तुम्हाला केक घेतलेलं, केळी घेतलेली आणि एक मस्त छोटी बिअर घेतलेली. तर ते दुपारचं आपलं जेवण झाल्यानंतर आपण मस्तपैकी आराम केला, झोप काढली आणि आता परत एकदा आपल्याला फेरीनं अल्निडोला जायचं आहे जहाजातून. तर ते जहाज आता चालू झाले नाही झाले परत एकदा बघूयात. त्याचं तिकीट मिळते का बघूयात, आणि जर मिळालं तर लागलीच पटकन ते बुक करून टाकूयात, जेणेकरून आपल्याला इथनं हलता येईल. कारण आपल्याला अल्निडोला जायचं आहे. आपले ऑलरेडी 2 दिवस सगळे वेस्ट गेलेले आहेत. ऑलरेडी मी बुकिंग करून ठेवलेले आहे, त्याचे पैसे पण पेड केलेले आहेत. तर ठीक आहे, आता काय अशा कधीतरी अशी डिफिकल्टीज येतात, त्या आपल्याला सामोरं त्याला जावंच लागणार आहे. बघूयात आपल्याला तिकीट मिळते का. तर आत्ताच आपल्याला एक इंडियन कर्नाटकातनं 2 जण आलेले, IT मधले IT 2 इंजिनियर आहेत. तर ते पण माझ्यासारखे जिथं अडकून पडलेले आहेत. तर त्यांनी आता शेवटी नाईलाजानं फ्लाईट बुक केली आहे इथून. तर काय आहे, त्यांना महाग तर महाग, पण त्यांना बहुतेक जायचं आहे, त्यामुळे त्यांनी ती फ्लाईट बुक केलेली आहे आणि ते आता उद्या फ्लाईटनं जातील. आपल्याला काय परवडणार नाही 35-40 हजारचं तिकीट. तेवढ्यात आपण अजून एक दुसरा देश फिरून येऊ. त्यामुळे आपण फक्त जहाजाची वाट बघणार. आता काय 3-4 दिवस वाया तर वाया. परत एकदा कधीतरी फिलिपिन्सला आलो तर आपण अल्निडो कवर करू. बघूयात नेक्स्ट टाईम काय कसं करता येईल. सध्या तरी आपण जहाजाचं तिकीट काढायला जाऊयात, मिळते का बघूयात.
मित्रांनो कोरोन पोर्टवरती आता आपण पोहोचलेलो आहोत. तिथं आपल्याला हे 3 कंपन्यांचं ऑफिस आहे, शिपिंग कंपन्या आहेत, जुमालिया, आथियांजा अँड मॉन्टेज क्रिओ. तर ह्या 3 आणि फिमालिस अजून एक 4 कंपन्या आहेत तिथं. तर यांच्या रोज फेरी अल्निडोला जातात. बघूयात आता त्यातले कुठलं आपल्याला मिळते का. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे मॉन्टेज क्रिओचं ऑफिस. तर इथे एकदा जाऊन आपण चौकशी करूयात, बघूयात. त्याच्या समोरच अथियांजा फेरीचं ऑफिस आहे. तर इथं आपण एकदा चौकशी करूयात, बघूयात काय म्हणतात. हॅलो, इज देअर एनी फेरी फॉर टुमॉरो अल्निडो? We will know it tomorrow morning at 5 p.m. Still not confirmed tomorrow? Tomorrow we will confirm it. We will confirm it tomorrow morning at 5 p.m. ओके. आणि सो मित्रांनो, आता आपण इकडे चौकशी केलेली आहे अथियांजा फेरीमध्ये. तर उद्या पण काय फेरी चालू आहे, ते काय चान्सेस त्यांचे 50-50 आहेत. पण मंगळवारी त्यांची बोट इथून मोठी बोट निघणार आहे, ती कन्फर्म बोट आहे. आणि त्या बोटीचा मात्र प्रवास जो असणार आहे तो 11 तासांचा प्रवास असणार आहे. तर उद्याचा एक दिवस आपण चान्स घेऊन बघूयात. जर आपल्याला छोटी फास्ट बोट उद्या जर मिळाली तर उद्या बुक करूयात, नाही तर मग काय पर्याय नाही आपल्याकडं. परवा दिवशी आपल्याला सकाळी बोट ती आपल्याला बुक करावीच लागणार आहे. आपले सगळे 4 दिवस अल्निडोमधले वेस्ट की जाणार आहेत. ठीक आहे, नो इश्यू. तर जसं की मित्रांनो आता आपण बघितलं, अथियांजाची ही मोठी बोट आहे, त्यामुळं मोठ्या बोटीला काय अडचण येत नाही आहे जायला तिकडे. पण लहान बोट असल्यामुळं आणि फास्ट बोट असल्यामुळं त्यांना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्यांनी लहान बोटींना तरी अजून परवानगी देत नाहीत जायला. पण मोठ्या बोटीसाठी आपण व्यवस्थितपणे जाऊ शकतोय. तर बघूया, त्याचं फेअर पण कमी आहे, 1700 रुपये फेअर आहे त्याचं. आणि फास्ट बोटीचं फेअर आहे साधारण 2500 ते 2800. बघूयात. तर मित्रांनो आता आपण हॉस्टेलवरती जाऊन अंडा बुर्जीचा प्रोग्राम करणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारे अंडी, मिरची आणि काय काय घ्यायला येते ते बघूयात. आणि थोडा ब्रेड घेऊन जाऊयात आपण. ओके, 10 चिलीज. Yes. India. You're from India? Yes, India. Just give me 3 breads. Only 3. 10 pesos, 5 pieces. 10 pesos for 5 pieces. No, just give me 3 pieces. Okay. 6 pesos. Okay, no problem. Okay. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, आपण आता 2 अंडी घेतलेली आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 3 ब्रेड घेतलेले आहेत. हॉस्टेलवरती आपल्याला मीठ आणि तेलाची व्यवस्था थोडीफार त्यांना मी करायला सांगितली आहे. तर करूयात आणि आता आपण आपली अंडा बुर्जी करून खाऊयात. तर मित्रांनो, हॉस्टेलवरती मगाशी मी अंडा बुर्जी करून खाल्ली आहे. तिथं बुर्जी करताना थोडासा अंधार होता, बाहेरच्या साईडला त्यांनी तो गॅस स्टोव्ह वगैरे ठेवलेला, तेव्हा मी काही शूटिंग करू शकलो नाही. आणि जेवताना नेमके तिथे 2-3 गेस्ट हॉस्टेलवरचे होते, त्यामुळे ते खाताना पण मी काही व्हिडिओ करू शकलो नाही. पण एकदम मस्त चांगली झाली ती बुर्जी. बऱ्याच दिवसांनी आपलं इंडियन स्टाईल बुर्जी खाल्ल्यामुळे जरा एकदम मोठा स्वाद वाटला, जेवल्यावर खूप बरं वाटलं. इथे तुम्ही पाठीमागं माझ्या बघू शकता, इथे कॉमन ग्राउंड आहे. इथे मुलं बास्केटबॉल खेळतात, व्हॉलीबॉल आणि लॉन टेनिस वगैरे खेळत आहेत. तर आता आपण थोडासा 1-2-3 बार बघूया, एक्सप्लोर करूया. तुम्हाला दाखवतो मी काय कसं इथलं वातावरण आहे आणि बार्स, रेस्टॉरंट्स आहेत. चला. आता तुम्ही माझ्या उजव्या साईडला इथे एक छोटंसं रेस्टॉरंट बघू शकता. एकदम शांतीत क्रांती आहे. छोटासा बार आहे आणि रेस्टॉरंट आहे. इकडच्या साईडला पण एक छोटं हॉटेल रेस्टॉरंट आहे. हे लोकल फूड जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर इथे एक लोकल रेस्टॉरंट सुद्धा आहे, तिथे तुम्ही ट्राय करू शकता. एक चांगला छोटा
कराओके वगैरे चालू आहे. लेफ्ट साईडला बार आहे. कॉमन एरिया आहे. इथे तुम्ही बागच्या बाजूला बघू शकता बरेच सारे हॉटेल्स आहेत आणि त्यांचा हा कॉमन एरिया आहे. इथे तुम्ही तुमचं फूड ऑर्डर करून मस्तपैकी गाणी ऐकत इथला माहोल तुम्ही एन्जॉय करू शकता. तर वरती एक रूफटॉप बार आहे. तर या बारला आपण परवा एकदा गेलतो, तर आज परत एकदा जाऊन बसूयात आणि बघूयात कसा आहे बार. तर हा एक इथे छोटासा रूफटॉप बार आहे. इथे तुम्ही स्नोकर वगैरे खेळू शकता. हा बार आहे. हॅलो, तर वरून तुम्ही असं मस्तपैकी दृश्य बघू शकता. आज गर्दी अजून झालेली नाही आहे, पण काल इथं बऱ्यापैकी गर्दी होती. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता आपण एक रेड हॉर्स घेतलेले आहे. 121 फिलिपिनोज आहे. बाहेर जर दुकानात तुम्ही बघितला तर एक 60 किंवा 70 फिलिपिनोजला मिळते, पण इकडे प्रत्येक बारला हाच रेट आहे. बार शेवटी एन्जॉय करायचा तर तुम्हाला दुप्पट प्राईस द्यावीच लागणार.